नमस्कार मित्रांनो, शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित ट्रेड फेअरमध्ये डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बाजऱ्यापासून चोको मॅपल बनवले आहे। हॅलो, आपण चोको मॅपल बनवतो जे बाजरीच्या पिठाचे आहे। हा त्याचा लाईफ टेस्ट किती मिनिटांसाठी ठेवायचं याच्यामध्ये? हे साधारण 1 मिनिटासाठी ते त्याच्यामध्ये बेक होतं। ते बेक झाल्यानंतर ते जेव्हा गरम असतं तेव्हा त्याला शेप दिला जातो। गार झाल्यानंतर तो शेप ते होल्ड करून ठेवतात आणि क्रंची होतं। ओके, मग ह्याचं वैशिष्ट्य काय सांगाल आम्हाला? हे युजली जे वॅफल्स किंवा कोन असतात ते आपण मैदा किंवा असे पदार्थ वापरून बनवतो। हे बाजरीच्या पिठाचं बनतंय। बाजरीच्या पिठात ग्लुटेन नसतो, ते ग्लुटेन फ्री असल्यामुळे सेलेक्ट डिसीज वगैरे लोकांसाठी पण चांगलं असतं आणि डायबिटीससाठी बाजरी खूप चांगली प्रूव्ह झालेली आहे, त्यामुळे तो एक आणि आपलं मिलेट आहे। ओके, म्हणजे सध्याचं मिलेट इयरला मागच्या वर्षी जसं मिलेट इयर झालं त्या मिलेटला फोकस करूनच तुम्ही बनवता। आय होप 1 मिनिट झाला असेल, अजून किती मिनिटे? मित्रांनो, यावर चॉकलेटचे आणि फ्रूटचे टॉपिंग्स पाहायला मिळत आहे। दिसायला तर खूप छान दिसत आहे आणि खायला देखील खूप छान असणार आहे। हे असं बेक झालेलं असतं, तर ते गरम असतानाच त्याला मशीनपासून सुट्ट करून घ्यायचं। गरम असतानाच शेप द्यायला लागतं। जर ते थोडा जरी वेळ झाला तर ते लगेच ते शेप पकडून क्रिस्पी होतं। मग मित्रांनो, वाट कशाची पाहताय? या ना चोको मॅपल टेस्ट करायला।